नमस्कार, मी प्रदीप नडणकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील एकूण 42 मंत्री शपथ घेतली, मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि नागपूरचं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन सुरू झालं. या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री अजून शिल्लक आहे ठरायचा. तो आता ती जागा कधी भरणार माहिती नाही. पण या मंत्रिमंडळात खरं अनेकांना धक्के बसले. जो काही एक ढोबळ अंदाज मानला जायचा, हे मंत्री होतील ते मंत्री होतील, त्या अंदाजाला एकदम धक्का देत धक्का तंत्राचा वापर सर्वांनीच केला. भाजपा, एकनाथ शिंदे आणि अजितदादा. यात नव्यानं संधी देण्यासाठी काही जुने चेहरे वगळावे लागले. त्यातही अनुभवी माणसालाच समजून सांगता येतं. त्यामुळं अगदी सुधीर मुनगंटीवार यांना समजून सांगण्यात आलं. अशी यादी मोठी आहे भाजपमध्ये, कारण एकदम नवे चेहरे. मुळात मंत्र्यांची संख्या कमी आणि त्यात नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची. तेच एकनाथ शिंदेंकडे पण घडलं. शिंदेंच्या मध्ये देखील जे अनुभवी लोक होते त्यांना सांगावं लागलं, थांबा, पुन्हा बघू. अजितदादाकडे तर छगन भुजबळांनाच थांबवलं. त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा, आपण नव्यानं संधी देऊ. संजय बनसोडेनं थांबवलं. यात एक पॅटर्न ह्यांनी फार छान केला. तर ह्या दोघांचं तर आलंय, राष्ट्रवादी, अजितदादा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना. 2.5 वर्षाचं मंत्रिपद. तुम्हाला त्यांना प्रत्येकानं सांगण्यात आलंय की तुमचं जे मंत्रिपद आहे ते 2.5 वर्षासाठी असेल. 2.5 वर्षानंतर दुसऱ्याला संधी दिली जाणार आहे. कारण प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असल्यामुळे अनेक जण आहेत, सगळ्यांना खुश करावं लागतं. आणि म्हणून हा एक नवा प्रयोग अधिकृतपणे सांगून 2.5 वर्षच संधी मिळणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे असं कधी घडलं नाही. एका दुसऱ्याला सांगणं समजू शकतो, 4 नावं वगळली. पण एकदम मंत्रिमंडळ स्थापन करतानाच सगळ्या मंत्र्यांना युतीमधल्या लोकांनी सांगणं की तुम्हाला 2.5 वर्ष संधी आहे. भाजपने काय केलं माहिती नाही, ते काही अजून अधिकृत बाहेर आलेलं नाही. पण या 2 पक्षांनी आपला पक्ष एकसंध राहावा, सगळेजण खुश राहावेत, यासाठी लढवलेली ही शक्कल आहे. आता राजकारणच हे मुळात सोयीसाठीचे विषय आहेत. सगळ्यांना सांभाळणं, जुन्या नव्याची मोठ बांधून ती मोठ सुटणार नाही. म्हणजे ती जी आहे ना, सरगाट जर असली तर ती कधी फटकन सुटते. ती सरगाट राहणार नाही, ती निर्गाट कशी होईल याची काळजी घेतली जाणार आहे. यात अनेकांना असं वाटतं की खरं म्हणजे मला संधी मिळायला हवी होती, नव्या चेहऱ्यांना संधी दिली, त्यात माझा चेहरा हवा होता. आता सगळं राजकारण बदललंय. सर्वांना लगेच पाहिजे. तूर्तदान महापुण्य, उदारदान पापना पुण्य. जे काय आहे ते लवकर तातडीनं मिळालं पाहिजे. पुढचं कोण बघितलंय? 2-5 वर्षानंतर काय होणार आहे माहिती नाही. त्यामुळे अनेकांनी असे प्रयोग केले, आग्रह धरले आणि त्यातून संधी मिळाली. आणि काय झालं आहे आता, एकूण सध्या मार्केटिंगचं जे क्षेत्र आहे, तुम्हीच तुमचं मार्केटिंग करावं लागतं. तुमच्या बाबतीत कोणीतरी दुसरा सांगेल अशी शक्यता आता कमी आहे. म्हणजे एकूण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आत्ता पद्धत काय आहे, म्हणजे एखादा कर्मचारी आहे, त्यांनीच गेल्या वर्षीचा माझा परफॉर्मन्स हा कसा चांगला राहिला हे तयार करून वरच्या अधिकाऱ्यांना, मॅनेजमेंटला कळवावं लागतं. आणि त्यावर मग कोणाचा परफॉर्मन्स कसा आहे हे पाहून निर्णय घेतला जातो. अर्थात तोच एक निकष असेल असं नाही, पण हे सांगण्याची वेळ आहे. एक काळ असा होता की तुमचं कौतुक दुसरा कोणीतरी करायचा, वरचा अधिकारी तुमची गोपनीय सगळ्या गोष्टी, त्याचे शेरे तो लिहायचा. पण आता असं नाही. आता नवीन पद्धत निघाली आणि तीच पद्धत आता सगळीकडे लागू होती आहे. राजकीय पक्षांमध्ये देखील सांगावं लागतं, लाजून चालत नाही. मी कसं सांगू, मग कोण ऐकणार नाही.
तुलाच तुझं सांगावं लागेल, दुसरा कोणाला वेळ आहे दुसऱ्याचं कौतुक करायला. असा सगळा हा बदललेला जमाना आहे. आणि त्यामुळे उदय सामंतांची प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे. ते म्हणाले, अहो 2.5 वर्षाचं काय घेऊन बसलात, आमचा परफॉर्मन्स जर चांगला नसेल 2.5 महिन्यात देखील मंत्र्याला घरी बसवण्याचे अधिकार आमच्या प्रमुखांना आम्ही दिलेले आहेत. आणि त्यामुळं बिनधास्त ज्यांचा कारभार चांगला नाही, ज्यांचा परफॉर्मन्स नीट नाही, त्यांना घरी बसवलं जाईल. आणि त्यासाठी 2.5 वर्ष काही थांबणार नाहीत, 2.5 महिन्यात देखील हे होऊ शकतं. एक चांगली बाब आहे. ह्या मनस्थितीत जर सगळे काम करतील तर ते कामाचा परफॉर्मन्स चांगला होईल, कार्यक्षमता वाढेल, माणसं वेगाने काम करायला लागतील. तर कारण काय आहे की आव्हानं प्रचंड आहेत, लोकांच्या अपेक्षा भरपूर आहेत, घोषणा भरपूर देऊन झाल्यात निवडणुकीच्या वेळेला. त्या आश्वासनांची पूर्ती करणं हे एक मोठं आव्हान आहे. हे आव्हान हे मंत्रिमंडळ कसं पेलतं? देवेंद्र फडणवीस ह्याचं नेतृत्व करतायत, त्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेऊन ते कसं पुढं जातात याची अपेक्षा लोकांना आहे, हे बघायचं आहे. आणि त्यांच्या वाटेवरती काटे अंथरणाऱ्यांचं प्रमाण काही कमी नाही आहे. वाटेवर त्यांच्या काचा काटे सगळी कटकट ही अंथरलेली असणार आहे. यातून ते कसा मार्ग काढतात, कारण ते नागपूरवाले असल्यामुळे मार्गाची त्यांना सवय आहे. गडकरींचं आपल्याला माहिती आहे ना रस्त्यांच्या विषयामध्ये, आणि त्यांचे ते चेले असल्यामुळे फडणवीस यातनं मार्ग काढतील आणि पुढे जातील. त्यांना नव्या जबाबदारीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.